महादेवाचा अवतार असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। वसईमधील ही धक्कादायक घटना आहे। वसईच्या धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी शंकर आहे आणि तू माझी पार्वती असं सांगत एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा संपूर्ण प्रकार सांगितला। तर अत्याचाराची ही पहिली घटना पुण्यात घडल्यानं प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती आहे। तर अशोक खरात याची तपासादरम्यानची प्रतिक्रिया समोर आली आहे। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। भोंदू बाबा अशोक खरात यानं तपासादरम्यान ही प्रतिक्रिया दिली आहे। तर महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता, अशी ही प्रतिक्रिया या भोंदू बाबा अशोक खरातनं दिली आहे। ही खरंच गंभीर बाब आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सुशिक्षित लोक अंधश्रद्धांना मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत। शिक्षणाचा प्रचार प्रसार झाल्याने अंधश्रद्धांचं निर्मूलन आपोआप झालेलं नाहीये। याचं महत्वाचं कारण की आपल्या शिक्षणामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवली जात नाही। प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला अजूनही उद्धट समजलं जातं। तर सुशिक्षितांनी हे शिकणं आवश्यक आहे मला वाटतं की नव्याने। आणि आता खूप सारी साधनं उपलब्ध झालेली आहेत, माहिती उपलब्ध झालेली आहे। त्याचा फायदा करून घेऊन सुशिक्षित लोकांच्या मधील या अंधश्रद्धांचं आपल्याला निर्मूलन करायला लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।